जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा मिळतात हे शुभ संकेत. 1. ब्राह्ममुहूर्तावर झोप उघडणे आणि शुभ स्वप्ने पडणे. जेव्हा तुम्ही झोपलेले असताना दररोज ब्राह्ममुहूर्तावर सकाळी 3 ते 5:30 आपोआप जागे होता. ब्राह्ममुहूर्तावर मंदिरात पूजा करणे, मंत्रांचा जप करणे यांसारखी शुभ स्वप्ने तुम्हाला दिसतात. 2. ब्राह्ममुहूर्तावर शुभ ध्वनी ऐकू येणे. जर तुम्हाला ब्राह्ममुहूर्तावर शंखाचा आवाज, मंत्रोच्चार, घंटेचा आवाज किंवा कोणी तुम्हाला रामराम म्हणत असल्याचा आवाज ऐकू येत असेल. 3. घरात एक वेगळा, गोड सुगंध जाणवणे. सकाळी आंघोळ झाल्यावर किंवा तयार झाल्यावर तुम्हाला एक अनोखा, गोड आणि मोहक सुगंध जाणवतो, जो कोणत्याही अत्तर किंवा अगरबत्तीचा नसतो. हा देवी देवतांच्या आगमनाचा सुगंध मानला जातो. 4. पूजेच्या वेळी दारात याचक किंवा प्राणी येणे. जेव्हा तुम्ही पूजा करत असता त्याच वेळी तुमच्या दारात एखादा याचक, भिकारी किंवा प्राणी, कुत्रा, गाय, मांजर येतो आणि हे सतत होत असेल. गाय ही माता आणि कुत्रा भैरव बाबांचा प्रतीक मानला जातो. टीप: देवाच्या रूपात आलेल्या याचक किंवा प्राण्याला भोजन देणे आणि त्यांचा आदर करणे हे सर्वात मोठे दान मानले जाते. 5. स्वप्नात मंदिर दिसणे आणि मनाचा आवाज ऐकणे. रात्री झोपेत वारंवार मंदिरे, देवाची मूर्ती किंवा फोटो दिसणे. जेव्हा तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असता तेव्हा तुमचे मन तुम्हाला तो घेण्यापासून थांबवते, हे तुमच्यासोबत दैवी शक्तीचा आशीर्वाद असल्याचे संकेत आहे. 6. कमी प्रयत्नात यश आणि सर्वत्र सन्मान मिळणे. तुम्ही श्रीमंत असो वा गरीब, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. कमी कष्टातही तुम्हाला यश मिळते. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहता आणि कोणत्याही संकटावर सहज मात करता. 7. घुबड, उलू दिसणे. जर तुम्हाला कुठेही घुबड दिसले तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो, कारण घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे. याचा अर्थ लक्ष्मी माता लवकरच तुमच्या घरी येणार आहेत. 8. खाण्याच्या सवयींमध्ये बदल होणे. तुमच्या आहार सवयींमध्ये बदल होतो. तुम्हाला कमी भूक लागते आणि कमी अन्न पुरेसे वाटू लागते. कुटुंबातील लोक व्यसन आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात. 9. स्वच्छता आणि झाडू संबंधित शुभ संकेत. तुम्हाला स्वच्छतेची आवड आहे, कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे. सकाळी घराबाहेर पडताना जर कोणी दाराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते अत्यंत शुभ मानले जाते. 10. सकाळी शंखाचा आवाज ऐकू येणे. सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर हे घरात लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत आहे. 11. निळकंठ पक्षी दिसणे. जर तुम्हाला सलग 3 दिवस घराबाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे समजावे. हे महादेवाच्या कृपेचेही प्रतीक आहे. इतर महत्त्वाचे संकेत. अतिथीचे आगमन. पूजेच्या वेळी घरी अतिथी येणे, विशेषतः जर त्यांनी भेटवस्तू आणली असेल तर ते देवानी तुमची पूजा स्वीकारल्याचे स्पष्ट संकेत आहे. दीपकाची ज्योत. पूजा करताना लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी होऊन जळू लागली तर तुमची पूजा सफल होणार आहे. आज्ञाधारक संतान. जर तुमची मुले आज्ञाधारक असतील आणि योग्य अयोग्य यातील फरक जाणत असतील तर तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे. हे सर्व संकेत ज्योतिष आणि धर्मशास्त्रावर आधारित आहेत, जे जीवनात सकारात्मकता आणि ईश्वरी कृपेची जाणीव करून देतात. तुम्हाला यातील कोणत्याही विशिष्ट संकेताबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया विचारा.